यंदा 12 नोव्हेंबरला आलेली आहे कालभैरव जयंती. कालभैरव हे देवाचं नक्की कोणतं रूप आहे? कालभैरवाची उपासना का केली जाते? कालभैरवाची उपासना कशी करावी? या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे नांदेडचे योगेश काटे यांनी. कालभैरव भगवान शिवशंकरांचं उग्र आणि भीषण असं एक रूप. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात. तसंच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचं सुद्धा मानलं जातं. पुराणांचा संदर्भ द्यायचा झाला तर कालिका पुराणाच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला. त्याचा जन्म रात्रीच्या 4थ्या प्रहरी झाल्याचं मानलं जातं. कार्तिक वद्य अष्टमीला भैरव जयंती हे काम्यव्रत म्हणूनच केलं जातं. गळ्यात नरमुंड माला, हातात नरमुंड, अंगावर हत्तीचे कातडे, सापाचे दागिने, 4, 8, 12 किंवा त्याहून अधिक हातातून तलवार, बाण, त्रिशूळ, दोरी इत्यादी आयुध, 5 चेहरे अशा रूपातील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो. दांडगाई करणाऱ्या माणसालाही टोळ भैरव म्हणतात. याचं कारणही भैरवाची उग्रताच आहे. या भैरवाचं स्वरूप प्रत्येक राज्यात बदलतं बरं का. ओरिसातील विश्वपद्मावर उभ्या असलेल्या काही मूर्ती 3 डोळे आणि मिशा असलेल्या आहेत, तर राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती वा तांदळा असतो. पंजाबात त्याला मृत्यूला घाबरवणारा देव मानलं जातं. भैरव कुत्र्याबरोबर असतो किंवा त्याच्यावर स्वार होऊन राहतो. तो शैव मंदिरांचा द्वारपाल किंवा शक्तिपीठांचा संरक्षक आहे. भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते. शेतकरी पेरणीच्या आणि कापणीच्या प्रसंगी भैरवाची पूजा करतात. त्याच्यामुळे भूतबाधा, सर्पदंश वगैरेंचा प्रभाव नष्ट होतो असंही मानलं जातं. शैव आगमांनुसार एकूण 64 भैरवांचे 8 वर्ग असून त्या वर्गांच्या 8 प्रमुखांना अष्टभैरव म्हणतात. तंत्रग्रंथानुसार 64 भैरव हे 64 योगिनींचे स्वामी असतात. अष्टभैरवांच्या नावाविषयी बरेच मतभेद आहेत. शांतिकर्मात आणि शैवव्रताच्या उद्यापनात अष्टभैरवांना आहुती दिली जाते आणि याच अष्टभैरवांपैकी कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटलं जातं. त्यालाच पापभक्षण आणि काळराज इत्यादी नावांनीही ओळखलं जातं. काशीत जाताना प्रथम त्याचं दर्शन घ्यायचं आणि परतताना त्याच्याच नावाचा काळा गंडा बांधायचा अशी प्रथा सुद्धा आहे. उज्जैन जवळील भैरवगड या कोटात त्याचं भव्य मंदिर आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमी ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते. अश्विन, कार्तिक आणि भाद्रपद वद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचं व्रत केलं जातं. शेंदूर आणि तूप यांनी संतुष्ट होणारा एक बालभैरवही आहे. नेपाळमधील नेवार लोक वीरभद्राचं रूप असलेल्या पाचली भैरवाची सुद्धा पूजा करतात. सूर्य आणि शिव यांचं संयुक्त स्वरूप असलेल्या मार्तंड भैरवाची त्रिमुखी मूर्ती सुद्धा आढळते. शिवाचं बटुक भैरव नावाचं सुद्धा एक तामसिक रूप आढळतं. दक्षिण भारतातील शैव मंदिरांची रक्षक देवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हटलं जातं. राजस्थानात भूतपिशाच्यांना ताब्यात ठेवणारा काला किंवा गोरा असे 2 भैरव असून माघ महिन्यात त्यांचा लोकोत्सव असतो. पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचं दमन केलं म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला. तोच दमनक किंवा तातिरी हा वृक्ष होय. आणि भगवान शिवशंकरांनी भैरवाला एक उशाप सुद्धा दिला की त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचं फळ मिळणार नाही. मंडळी, भैरवाच्या कथा अनेक आहेत बरं का. म्हणजे पुराणांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कथा भैरवा संदर्भात आलेल्या आहेत. ब्रह्मदेवाने जेव्हा भगवान शिवशंकरांचा अपमान केला होता तेव्हा त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला आणि त्याने शिवनिंदा करणारे 5वे मस्तक ब्रह्मदेवांचे तोडले अशी सुद्धा कथा येते. आणि याच कथेत पुढं असंही येतं की ब्रह्मदेवांचं 5वं मस्तक तोडल्यामुळे ब्रह्महत्येचं पाप सुद्धा त्याला लागलं. सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचं ब्रह्महत्येचं पाप नष्ट झालं नाही. शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली. त्याने ब्रह्मदेवाचे मस्तक जिथे ठेवले ते कपालमोचन तीर्थ बनले. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीषण गोष्टींना घाबरवणारा या अर्थाने विष्णू आणि शंकर यांना भैरव तर्जकही म्हटलं जातं. कालिका पुराणानुसार वाराणसीचा राजा आणि खांडव वनाचा निर्माता विजय हा भैरवांचा वंशज होता. भैरव हे नाव धारण करणारे भैरव पुराण, भैरवतन्य इत्यादी ग्रंथ सुद्धा आढळतात. संगीतातील रागाला सुद्धा भैरव असं एक नाव आहे.
आता भैरवी हे सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. भैरवी हे भैरव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असून दुर्गेचे एक रूप आहे. महाविद्यांपैकी 6वी देवी, शिवाच्या 10 शक्तींपैकी एक, 8 अंबांपैकी एक, नित्य प्रलय घडवून आणणारी मृत्यूशक्ती, दुर्गेच्या महोत्सवात दुर्गेचं काम करणारी 12 वर्षांची मुलगी, हिंदुस्थानी संगीतातील एक राग, अशा अनेक अर्थांनी हा शब्द वापरला जातो. काशीला मरण पावलेल्या व्यक्तीला सद्गती मिळण्यासाठी भैरव ज्या यातना भोगायला लावतो त्यांना भैरवी यातना म्हणतात. मंडळी, पुराणांमधून लोककथांमधून अनेक वेगवेगळ्या प्रकारे कालभैरव आणि भैरवाची अनेक रूपं आपल्यासमोर येतात. तंत्रविद्येमध्ये कालभैरवाची उपासना महत्त्वाची मानली जाते. भैरव या शब्दाचा अर्थच मुळात भयापासून रक्षण करणारा असा होतो. भय अधिक रव, भैरव अर्थात भयापासून रक्षण करणारा. भैरवाची उपासना फक्त भारतात होते असं नाही बरं का. श्रीलंका, नेपाळ तसंच तिबेटी बौद्ध धर्मात सुद्धा भैरवाची उपासना होते. कालभैरव जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा कालभैरवाची उपासना करायची असेल तर त्यासाठी कुठल्या गोष्टी करायला हव्यात या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. एकंदरीतच सगळ्या संकटातून रक्षण करणारा, भीतीपासून मुक्ती देणारा असं कालभैरवाचं स्वरूप आहे आणि त्याच स्वरूपाची पूजा भक्तगण करत असतात. कालभैरव जयंतीच्या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या गावांमध्ये यात्रा सुद्धा भरत असते. तुमच्या गावी कालभैरवाचं मंदिर आहे का? तुमच्याकडे कालभैरवाची कोणत्या प्रकारची उपासना केली जाते? तुमच्याकडे कालभैरव जयंतीला यात्रा भरते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा. त्याचबरोबर कालभैरवाविषयी आणखीन कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल? कोणत्या गोष्टींची उत्सुकता, प्रश्न तुमच्या मनात आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जाता जाता जय महाकाल लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.